मित्रांनो, वडिलांच्या निधनानंतर दोन्ही भावांमध्ये जमिनीच्या वाटणीचा प्रश्न निर्माण झाला आणि त्या वाटणीवरून त्यांच्यात वाद सुरू झाला. तिथे त्यांचं संपूर्ण कुटुंब होतं आणि सोबत त्यांचे सासरेही होते. कारण दोन्ही भावांची लग्न दोन सख्या बहिणींशी झाली होती आणि त्या दोघींचे वडील देखील तिथेच बसले होते. अचानक जेव्हा दोन्ही भाऊ एकमेकांशी वाद घालू लागले तेव्हा घरची मोठी सून राधा हसत हसत त्यांच्याकडे पाहू लागली. त्याच वेळेस लहान भावाची नजर आपल्या वहिनीवर गेली आणि मोठ्या भावाची नजरही आपल्या पत्नीवर पडली. मोठा भाऊ आपल्या पत्नीला विचारतो की तू अशा रीतीने का हसत आहेस, कारण काय आहे? तर ती उत्तर देते, नाही, असं काही नाहीये, फक्त काहीतरी आठवलं म्हणून थोडंसं हसू आलं. यानंतर भावांचा वाद थांबतो आणि ते दोघंही तिला विचारतात, काय झालंय? इथे काही आनंदाची गोष्ट चालली आहे का, ज्यामुळे तू असं हसत आहेस? पण त्याच वेळेस राधाचे वडील मध्येच बोलू लागतात. ते म्हणतात की बाळा, माझी मुलगी का हसत आहे हे मी तुम्हाला सांगतो, पण सांगून काही उपयोग नाही. चला, मी तुम्हाला काहीतरी दाखवतोच, मग तुम्हालाही कळेल की माझी मुलगी का हसत आहे. नेमकं काय कारण होतं ज्यामुळे मोठी सून अशी हसत होती? ही खरी गोष्ट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी एक छोटी विनंती आहे की जर तुम्ही आमच्या या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा, ज्यामुळे माझं मनोबल वाढेल आणि मी तुम्हाला अशाच अजूनही रंजक गोष्टी रोज सांगत राहीन. मित्रांनो, जयपूरमध्ये सुरेश नावाचा एक माणूस आपल्या 8 आणि 9 वर्षांच्या 2 मुलांना घेऊन राहायला येतो. त्याच्या मनात खूप आशा होत्या आणि तो विचार करत होता की जीवन नव्या पद्धतीने सुरू करायचं आणि स्वतःला या जगात चांगल्या रीतीने उभं करायचं. तिथे आल्यावर तो इथे तिथे काम शोधू लागला आणि त्याला प्रॉपर्टी डीलरचं काम मिळालं, सोबत एजंट कमिशनही. म्हणजे एखादं घर भाड्याने घ्यायचं असेल तर मालक त्याच्याकडे घराची चावी आणि माहिती ठेवून जात असे आणि जर कोणाला भाड्याने घर हवं असेल तर ते त्याच्याकडे चौकशी करत. मग तो त्यांना घर दाखवत असे आणि त्या बदल्यात त्याला काही कमिशन मिळत असे. काही कमिशन मालकाकडून मिळे तर आणि काही भाडे करू कडून. अशा प्रकारे त्याने आपला वेळ घालवला आणि हळूहळू ज्यांना तो इथे घेऊन आला होता त्या मुलांना शिकवून सावरून एवढं मोठं केलं की ते लहान मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करू लागले आणि आता त्यांचे दिवस चांगले जाऊ लागले. वडिलांनी खूप कष्ट करून मुलांना वाढवलं होतं आणि त्यानंतर ते त्यांना सांगत की बाळांनो, आयुष्यभर एकत्र राहा, कधीही वेगळं होऊ नका, एकतेत मोठं बळ असतं. एक दिवस आई वडील त्यांच्या खोलीत बसून बोलत होते, आपले अमित आणि नितीन किती मोठे झाले आहेत, आता त्यांचं लग्न करून टाकायला हवं. अमित हा मोठा भाऊ होता आणि नितीन हा धाकटा भाऊ होता. दोघंही कमावत होते आणि लग्नाच्या वयाचेही झाले होते, म्हणून वडीलही या निर्णयाचा आदर करतात आणि मग आपल्या मुलांसाठी योग्य मुली शोधू लागतात. वडिलांची इच्छा होती की एखाद्या अशा कुटुंबातून मुली मिळाव्यात ज्यात दोन्ही मुली असतील. असं झालं तर बहिणींचं नातं कायम राहील आणि कुटुंबात फूट पडणार नाही. याच विचाराने वडिलांना एक कुटुंब मिळालं ज्यात 2 बहिणी होत्या. मोठ्या मुलीचं नाव राधा आणि धाकट्या मुलीचं नाव प्रिया होतं. राधा आणि प्रिया यांचं लग्न अमित आणि नितीन सोबत होतं आणि लग्नानंतर दोन्ही सुना घरात येतात. हळूहळू वेळ पुढे जातो. वेळेसोबत सगळं तसंच सुरळीत चालू होतं. आई वडील जसं अपेक्षित करत होते तसंच घरातील वातावरण होतं. सुना कुणाशी काही वाद न घालता शांतपणे राहत होत्या आणि दिवसही छान व्यतीत होत होते. म्हणजेच कुटुंबात भांडण कलहासारखी कोणतीही वेळ आली नव्हती. भावांमध्येही प्रेम होतं आणि पत्नींमध्येही एकमेकांविषयी आपुलकी होती. त्यामुळे आई वडील विचार करत होते की किती छान आहे, आपली मुलं एकत्र प्रेमाने राहत आहेत, ही खूपच मोठी गोष्ट आहे. पण तेवढ्यात घरातील ज्येष्ठ स्त्री म्हणजेच अमितची आई आजारी पडते आणि त्या आजारपणामुळे या जगाचा निरोप घेते.
या घटनेमुळे कुटुंब दुःखी होतं, पण थोड्याच काळात पुन्हा सगळं नेहमीसारखं होऊ लागतं आणि लोक आपलं आयुष्य पुढे नेऊ लागतात. हळूहळू वेळ पुढे जातो आणि एक दिवस येतो जेव्हा दोघांचे वडील सुरेश सिंह यांचंही निधन होतं. त्यानंतर भाऊ दोघंच घरात एकटे राहतात. त्यांना मुलंही झालेली असतात. बाकी सगळं जसंच्या तसं होतं. पण आता वडिलांचा आधार डोक्यावर नव्हता. त्यानंतर दोन्ही भाऊ स्वतःचं आयुष्य जगू लागतात. वडिलांच्या निधनाला साधारण 1 महिना झाला असतो. एकदा अमित ऑफिसहून घरी आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याचा धाकटा भाऊ नितीन याचा मुलगा त्याच्या मुलाला मारत होता. हे पाहून अमित खूप रागावतो आणि धाकट्या भावाच्या मुलाला धाक दाखवतो. धाकट्या भावाचा मुलगा मोठ्या काकांनी ओरडल्यामुळे आईकडे धावतो, पण आई काही बोलत नाही. फक्त म्हणते, काही हरकत नाही बाळा, मोठ्या काकांनी रागवलं ही काही मोठी गोष्ट नाही. थोड्या वेळाने नितीन घरी येतो आणि त्याचा मुलगा तक्रार करतो, बाबा, मला मोठ्या पप्पांनी खूप वाईट प्रकारे धमकावलं. हे ऐकून नितीन लगेच मोठ्या भावाकडे जातो आणि विचारतो की तू माझ्या मुलाला का धमकावलंस? तो माझ्याकडे तक्रार करत होता. आधी असं काही झालं असतं तर मुलं आजोबांकडे धाव घेत असतात, पण आता आजोबा नव्हते. त्यामुळे दोघंही मुलं थेट आपल्या पित्यांकडे तक्रार करत होती. पूर्वी वडील सगळं नीट हाताळत असत. मोठा भाऊ अमित म्हणतो की भाऊ, असं आहे की तुझा मुलगा माझ्या मुलाला मारत होता, म्हणूनच मी त्याला धाक दाखवून बाजूला केलं. यात मोठी गोष्ट काय आहे? तेव्हा धाकटा भाऊ नितीन म्हणतो की तुला तुझ्या मुलालाही धमकावता आलं असतं, माझ्या मुलालाच का धमकावलंस? याचा अर्थ असा की आता दोन्ही भावांमध्ये आपसात मतभेद निर्माण होऊ लागले होते. ही वेळ पत्न्यांमुळेच शांत झाली खरी, पण भावांच्या मनात एकमेकांविषयी चुकीचे विचार वाढू लागले. आता ते विचार करू लागले की आपण एकमेकांपासून वेगळं राहिलं तर बरं होईल, कारण आता वडीलच नाहीत की ज्यांच्यासाठी आपण एकत्र राहत होतो. हे लक्षात घेऊन दोन्ही भाऊ एक निर्णय घेतात. नितीन म्हणतो की भाऊ, माझ्या मते आता प्रॉपर्टीचं विभाजन व्हायला हवं आणि आपण वेगळं राहायला हवं. हे ऐकून अमितही म्हणतो, ठीक आहे भाऊ, जर अशीच गोष्ट आहे तर तसंच करूया. खूप लोकांना बोलावण्याची काय गरज आहे? आपलं लग्न एकाच घरी झालंय, म्हणून आपले सासरे बुवा आहेत त्यांनाच बोलावू आणि आपण मिळून ठरवू की कोण कसे राहणार. दोन्ही भाऊ तयार होतात आणि एक दिवस ठरवला जातो. त्या दिवशी ते आपले सासरे बुवांना घरी बोलावतात. तो सुट्टीचा दिवस असल्याने पूर्ण कुटुंब घरात एकत्रच असतं. त्याचवेळी जेव्हा दोन्ही भावांची मालमत्तेची विभागणी सुरू होती तेव्हा त्यांचे सासरे म्हणाले की बाळांनो, मला तुमच्यामध्ये बोलणं योग्य वाटत नाही. तुम्ही असं करा, आपापसात ठरवून विभागणी करून घ्या. ज्याला जे योग्य वाटतं ते तो ठेवून घेऊ दे आणि ज्याला जे पसंत आहे ते लहान घे. तुम्ही नीट बोलून हा प्रश्न मिटवा आणि आपलं आयुष्य शांततेत जगा. यानंतर दोन्ही भाऊ मालमत्तेबाबत चर्चा करू लागले. तेव्हा अशी एक मालमत्ता होती जी दोघांनाही हवी होती आणि ती कोणीही सोडायला तयार नव्हता. नियमाप्रमाणे मोठ्या भावाने ती सोडून द्यायला हवी होती आणि म्हणायला हवं होतं की भाऊ तूच घे, मला तिचं काय करायचं आहे. पण इथे मोठा भाऊही सोडायला तयार नव्हता आणि धाकटा भाऊही विचार करायला तयार नव्हता की हा माझा मोठा भाऊ आहे, तो घेईल तर काय मोठी गोष्ट आहे. या गोष्टींवरून आधी तर त्यांचा आवाज चढू लागला. दोघंही म्हणत होते, मी घेईन, मी घेईन. पण हळूहळू तो आवाज फार वाढला आणि आता दोघंही उभं राहून एकमेकांवर ओरडू लागले, मी का नाही घेणार? ती मालमत्ता मीच ठेवणार. ती खूप कामाची आहे आणि तू एकट्याने तिला ठेवू शकत नाहीस. हे पाहून मोठी वहिनी राधा एका कोपऱ्यात उभी होती आणि ती हसत होती. तिथेच धाकटी वहिनीही दुसऱ्या बाजूला उभी राहून हसत होती. जसं लहान दिराने पाहिलं की वहिनी हसत उभी आहे, तसं त्याला वाटलं की कुठे ती माझी थट्टा तर करत नाहीये. आणि मग तो विचारतो की वहिनी, तुम्ही का हसत आहात? तेव्हा वहिनी लगेच शांत होऊन म्हणते, नाही, मी तर असंच हसत होते, काहीतरी आठवलं म्हणून. यानंतर मोठा भाऊही आपल्या पत्नीला पाहतो आणि म्हणतो,
हो, काय झालं? इथे काही नाटक चाललं आहे का? आम्ही दोघं भांडतोय आणि तुला हसू सुचतंय? मोठी वहिनी काही बोलण्याआधीच मुलींचे वडील म्हणजेच सासरे बोलतात. बाळांनो, हिच्या हसण्यामागचं कारण मला माहीत आहे, पण ते फक्त सांगून तुम्हाला समजणार नाही. मला ते तुम्हाला दाखवावं लागेल. हे ऐकून दोघं भाऊ भांडण विसरतात आणि विचार करू लागतात की असं काय कारण असेल की ही एवढी हसत आहे. आणि तिथे सासऱ्यांच्या चेहऱ्यावरही स्मित होतं. मग ते विचारतात, काय झालंय बाबा? तुम्ही सांगा ना, आम्हाला समजेल. पण ते म्हणतात की नाही, जर तुम्हाला खरंच समजवायचं असेल तर तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल. फक्त तेव्हाच तुम्ही समजू शकाल. दोन्ही भाऊ थोडा विचार करतात आणि नंतर मान्य करतात. आज सुट्टीचा दिवस असल्याने काहीच अडचणही नव्हती. ते निर्धास्तपणे जाऊ शकत होते. यानंतर सासरे म्हणतात, ठीक आहे, जर अशीच गोष्ट आहे तर माझ्यासोबत चला. मला तुम्हाला कुठेतरी घेऊन जायचं आहे. मग सासरे त्यांना थेट बस स्थानकावर घेऊन जातात आणि तिथून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी तिकीट काढतात आणि त्यांना बसमध्ये बसवतात. बसमध्ये खूप गर्दी होती. फक्त 2 सीट मिळाल्या होत्या. एकावर सासरे बसले आणि दुसऱ्या सीटवर कधी मोठा भाऊ बसत होता तर कधी धाकटा. म्हणजे एक उभा राहायचा आणि दुसरा बसायचा. अशा रीतीने प्रवास झाला. साधारण 2-2.5 ते 3 तासांचा प्रवास झाला जयपूरहून. आणि मग ते आपल्या सासऱ्यांच्या मूळ गावी पोहोचले. तेव्हा सासरे म्हणाले, चला आता बसमधून उतरा. रस्त्यात ते दोघं भाऊ वारंवार विचारत होते की आपण आम्हाला इथे का घेऊन चाललायत? तिथे काय आहे? तेव्हा सासरे म्हणाले की बाळांनो, तुम्ही फक्त माझ्यासोबत चला. तिथं गेल्यावरच सगळं कळून जाईल की मी तुम्हाला इथे का घेऊन आलो आहे. असं म्हणत ते आपल्या मूळ गावी पोहोचले. गावात आल्यानंतर सासऱ्यांना अनेक ओळखीचे लोक भेटले. त्यांनी विचारलं, अरे भाऊ, तू तर खूप दिवसांनी आलास. कुठे राहतोयस आजकाल? खूप दिवस झाले तुला भेटून. त्यावर ते म्हणाले, काही हरकत नाही, थोड्या वेळाने मी येतो आणि भेटतो. आधी मला एक महत्त्वाचं काम आहे. असं सांगून त्यांनी जावयांना सोबत नेलं आणि गावाच्या मध्यभागी असलेल्या एका जुन्या हवेली समोर उभं केलं. ते पाहून दोन्ही भाऊ विचारतात, बाबा, इथे काय आहे? आपण आम्हाला इथे का आणलेत? सासरे म्हणाले की बाळांनो, ही जी हवेली समोर दिसते ना, ती पाहताय? दोघंही म्हणाले, हो बाबा, आम्हाला दिसतंय. तेव्हा ते म्हणाले, चला आत जाऊया. मग सासरे त्यांना त्या हवेलीच्या आत घेऊन गेले आणि आतली सगळी जागा दाखवू लागले. हवेली त्या काळाच्या दृष्टीने खूप ऐश्वर्यशाली होती. त्या वेळच्या सगळ्या सुविधा होत्या. मात्र आता ती खूप जीर्ण झाली होती, कारण अनेक वर्ष कुणीही तिथे राहिलं नव्हतं. सासरे त्यांना हवेलीचा पूर्ण फेरफटका देऊ लागले. जुनी वस्तू दाखवली, अंगण दाखवत म्हणाले की इथे आम्ही खेळायचो, इथे बसायचो. संपूर्ण कुटुंब आनंदाने इथे राहत होतं. आई इथे स्वयंपाक करायची. वडील बाहेरून आले की इथे चप्पल काढायचे. अशा आठवणी सांगत त्यांनी दोन्ही भावांना हवेली दाखवली. हवेली पाहून दोन्ही भाऊ थोडे वैतागले आणि म्हणाले, बाबा, खरी गोष्ट काय आहे? सरळ सांगा ना. तेव्हा सासरे म्हणाले की बाळांनो, ही हवेली माझीच आहे. इथे मी आणि माझा मोठा भाऊ लहानपणी खेळलो, वाढलो. आई वडिलांचे आशीर्वाद होते. पण जसं आज तुम्ही दोघं एका छोट्याशा गोष्टींवरून भांडताय, तसंच मीही माझ्या भावाशी भांडलो होतो. त्या भांडणानंतर मी ठामपणे भावाला सांगितलं होतं की ही हवेली मीच ठेवणार, तू दुसरीकडे जा. त्यावेळी या हवेलीची खूप किंमत होती. पण मी हे लक्षातच घेतलं नाही की हवेलीच्या किमतीपेक्षा नात्यांची किंमत जास्त असते. कारण पहा, हवेली आजही इथे आहे, पण माझा मोठा भाऊ माझ्या जवळ नाही. ज्या दिवशी हवेलीवर पंचायती निर्णय झाला त्याच दिवशी माझ्या भावाने म्हटलं होतं, ही हवेली तुझ्याकडेच राहू दे, पण मी तुझ्याशी कधी संबंध ठेवणार नाही आणि हे गाव सोडून जातो. असं म्हणत माझा भाऊ गाव सोडून गेला. भावाच्या जाण्यानंतर माझंही मन या हवेलीमध्ये रमत नव्हतं. मग मीही मुलांना घेऊन
दुसऱ्या शहरात राहायला गेलो. तिथं राहिल्यानंतर मला जाणवलं की मी भावासोबत खूप चुकीचं केलं. पण आता काय करणार? जे करायचं होतं ते मी करूनच टाकलं. म्हणून मी गप्पच राहिलो आणि या गोष्टीमुळे आतून फार उदास राहतो. माझ्या मुलींनाही हे माहीत आहे, कारण मी कधी खिन्न झालो तर त्या विचारायच्या आणि मी त्यांना कारण सांगायचो. आजही मी माझ्या भावासाठी व्याकुळ होतो, पण चूक माझीच होती आणि ती चूक मी सुधारूच शकत नाही. कधी कधी मन खूप व्यथित झालं की मी या उद्ध्वस्त हवेलीत यायचो आणि बालपणीच्या आठवणी आठवत कोपऱ्यात उभा राहून रडायचो. हे ऐकल्यावर दोन्ही भाऊ मनापासून हादरून जातात आणि विचार करू लागतात की हो, हे अगदी खरं आहे. ही जमीन तर इथेच कायम राहणार. आपण येऊ जाऊ, पण भावांचं नातं ही जमीन जायदाद कधीच तोडू शकत नाही. मग ते दोघं भाऊ तिथेच एकमेकांना मिठी मारतात आणि म्हणतात की आम्हाला कोणताही वाटा नको. आम्ही दोघं मिळून एकत्र राहू आणि आयुष्य व्यतीत करू. हे ऐकल्यावर ते दोघंही सासऱ्यांचे आभार मानतात आणि म्हणतात, सासरे बुवा, तुम्ही आमचे डोळे उघडलेत, नाहीतर आम्हीही तुमच्यासारखीच चूक केली असती. त्यावर सासरे म्हणतात की बाळांनो, माझ्याकडून जी चूक झाली ती माझ्यापेक्षा लहानांनी कोणीही करू नये असंच मी नेहमीच इच्छितो. या जगात कोणीही आपल्या भावाशी प्रॉपर्टीवरून भांडू नये, कारण प्रॉपर्टी तर इथेच राहते. पण जर भाऊ बंदकीचं नातं एकदा तुटलं तर ते पुन्हा जोडता येत नाही. जसं मी आजतागायत माझ्या भावासाठी व्याकुळ आहे असं म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा दोन्ही जावई त्यांना समजावू लागतात, सासरे बुवा, काही हरकत नाही. जे झालं ते विसरून जा. आता जे तुमच्याकडे आहे त्यात समाधान मानावं. पण सासरे म्हणतात, कसं विसरू? मी अनेकदा माझ्या मोठ्या भावाशी बोलायचा प्रयत्न केला, पण तो माझ्याशी बोललाच नाही. हाच विचार मला सतावत राहतो. हे ऐकून दोन्ही भाऊ काही वेळ विचार करतात आणि मग विचारतात की आपल्याला आपल्या मोठ्या भावाचं घर माहीत आहे का? त्यावर सासरे म्हणतात की हो, का माहीत नाही. अनेकदा त्याच्या घरापर्यंत गेलोय, पण घरात जाण्याची हिंमत झाली नाही. फोनवरूनही अनेकदा प्रयत्न केला की त्याला समजावावं, लग्न समारंभाला, इतर कार्यक्रमांना बोलवावं, त्याला भेटावं, त्याच्याशी गप्पा माराव्यात, लहानपणीच्या त्या आठवणी वाटून घ्याव्यात, ज्या आजही माझ्या मनात ताज्याच आहेत. मग ते दोघं भाऊ ठरवतात की आता सासऱ्यांना त्यांच्या मोठ्या भावाशी भेटवायचं. ते म्हणतात, ठीक आहे सासरी बुवा, तुम्ही आम्हाला त्यांच्या घरी घेऊन चला, आम्हालाही त्यांचं घर पाहायचं आहे. सासरे आधी नकार देतात, नको बाळांनो, राहू द्या, तो मला माफ करणार नाही. पण ते दोघं भाऊ म्हणतात, काही हरकत नाही, एकदा प्रयत्न करून तर बघूया. माफ केलं तर उत्तम, नाही केलं तर आपण परत येऊ. शेवटी सासरे तयार होतात आणि तिघजण त्या शहराकडे निघतात जिथं त्यांचा मोठा भाऊ राहत होता. त्यांचं घर होतं, त्याची मुलं तिथेच राहत होती. सासऱ्यांसोबत दोन्ही जावई त्या घराच्या दाराशी पोहोचतात आणि दार ठोठावतात. पण सासऱ्यांना धाडस होत नाही की आपल्या भावासमोर उभं राहावं. ते मागे सरकू लागतात. तेव्हा दोन्ही भावांनी त्यांचा हात घट्ट पकडलेला असतो. दार उघडताच समोर सासऱ्यांचा मोठा भाऊ उभा होता. जरी तो खूप अशक्त आणि म्हातारा झालेला होता, तरी लगेच त्याने आपल्या लहान भावाला ओळखलं आणि त्यांच्या डोळ्यातल्या चष्म्याखालून अश्रू ओघळताना स्पष्ट दिसत होतं. इकडे धाकटा भाऊ जेव्हा आपल्या मोठ्या भावाला इतक्या वर्षांनी बघतो, तेव्हा तोही लगेच धावत जाऊन मोठ्या भावाच्या गळ्यात मिठी मारतो. तेव्हाच आतून मोठ्या भावाची पत्नी बाहेर येते. दारात आपल्या दिराला आलेलं पाहून ती थक्क होते आणि म्हणते, अहो, दोघं भाऊ दारातच बोलत राहणार आहात का? आत नाही का येणार? मग मोठा भाऊ आपल्या लहान भावाला आत नेऊ लागतो. पण धाकटा भाऊ म्हणतो, नाही भाऊ, मी याच्या लायक नाहीये. मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो होतो. मला त्या सगळ्या गोष्टींसाठी माफ कर. त्यावर मोठा भाऊ म्हणतो, लहान्या, मी तर तुला दुसऱ्या दिवशीच माफ केलं होतं. त्या दिवशीच थोडंसं रागाचं होतं, पण तूच माझ्याशी वैर धरून बसलास आणि माझ्यापाशी आलासच नाही. धाकटा भाऊ म्हणतो,
मी कित्येकदा तुला फोन केला होता. मोठा भाऊ म्हणतो की हो, फोन केला होतास, पण जसा आज आलास तसाच आधीही प्रत्यक्ष येऊ शकला असतास ना. हे ऐकून दोघं भाऊ पुन्हा एकदा मिठी मारतात. नंतर धाकटा भाऊ आपल्या दोन्ही जावयांची ओळख करून देतो आणि त्यांना हेही सांगतो की कोणत्या कारणामुळे तो आज भावाला भेटायला आला आहे. मोठा भाऊ मग सगळ्यांना घरात घेऊन जातो आणि जावयांचा नीट पाहुणचार करतो. घरात त्याची मुलं दिसत नाहीत. तेव्हा धाकटा भाऊ विचारतो की मुलं कुठे गेली आहेत. मोठा भाऊ सांगतो की मुलं शिक्षण घेऊन परदेशात स्थायिक झालीत. प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त आहे. इथे घरात फक्त आम्ही दोघंच राहतो. कधी गावाची आठवण आली की खूप उदास वाटतं. हाच प्रकार धाकट्या भावाचाही होता. त्याची मुलंही परदेशी नोकरी करत होती आणि तोही आपल्या बायकोसोबत एकटाच राहत होता. तेव्हा दोन्ही जावई म्हणतात की जर तुम्हाला इतकं एकटं वाटतंय तर का नाही तुम्ही त्या जुन्या हवेलीत परत जाऊन राहू शकता. तिथे तुमचे आप्तेष्ट आहेत. त्यांना तुमच्या आयुष्याबद्दल माहिती आहे आणि सगळ्यांना जेव्हा दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र दिसतील तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंदही होईल. हे ऐकून दोन्ही भाऊही तयार होतात आणि आपले सर्व गिले शिकवे मिटवतात. त्यानंतर दोन्ही जावई हवेलीची साफसफाई करून घेतात. जिथे थोडीफार दुरुस्ती हवी होती ती दुरुस्तीही करून घेतात. आजही ते दोघं भाऊ आपल्या आपल्या पत्नीसोबत त्याच हवेलीत राहतात. त्यांची मुलं परदेशातून भेटायला येतात. मुलांनाही कुटुंबाशी भेटून खूप आनंद होतो आणि मग कधीही घरात एखादा समारंभ असला की संपूर्ण कुटुंब एकत्र जमतं. मोठ्या प्रेमाने आजही सगळे आपला वेळ एकत्रच घालवत आहेत. तर मित्रांनो, ही होती आपली आजची कथा, जिथे एका भावाने आपल्या भावाला माफ केलं आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य आणखीन सुंदर बनलं. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आम्हाला अशी चांगली कथानकं बनवण्यासाठी तुमचं प्रोत्साहन मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू.